नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. मालेगावात MPPSLला उपमहापौरांचे निवेदन. उघड्या अवस्थेतील फ्यूज आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्समुळे जीविताला धोका. समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. नवी मुंबईमध्ये खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून गुन्हा मागे घेण्यासाठी 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. एकाला खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक. कोल्हापुरात विद्युत कनेक्शनची वायर बांधताना शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. वटपौर्णिमेच्या दिवशी शिरढोण गावावर शोककळा. अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. भाजपच्या अमरावती शहराध्यक्ष नियुक्तीला अवघ्या 48 तासात स्थगिती. निर्णयामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. अमरावतीमध्ये भातुकली तालुक्यातील खोलापूर येथील पूर्णा नदी पात्रात मासे मृत अवस्थेत. माशांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधून कारवाई करावी, नागरिकांची मागणी. बीडमधील माजलगाव तहसील कार्यालयासमोर भीषण अपघात. इर्टिगा आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक. 14 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू. पुण्यातील मुळशी तालुक्यात कुटुंबाला बेदम मारहाण. रस्त्याच्या कामावरून वाद झाल्याने मारहाण. 30 ते 40 जणांविरुद्ध पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर पुन्हा एकदा घटना रिक्रिएशन. लोणावळा ग्रामीण पोलिसांसह आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी लोहगडावर दाखल. बीडमधील परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 19 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही. नियुक्ती न झाल्याने केंद्राच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. पाणी साचल्याचं चित्र आहे, तर काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याची घटना. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.